हाय टू फॅमिली, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जर तुमचा कटोरी पिळत असन म्हणजे कटोरी तिरका होत असन तर त्याचा आज व्हिडिओ बघा की कटोरी तिरका होणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला हे शिवून दाखवते. हे बघा, मी अगोदरच अस्तर जोडून घेतलेलं आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे हा, आणि ही मार्किंग पण करून घेतलेली आहे. तर ही कटोरीची मार्किंग अशी करायची. इकडे बघा 1.5 इंच, हे बघा इथं 1.5 इंच, आणि आणि जो उभा टक्स असतो ना तो 2.5 इंच. हे बघा कम्प्लीट 2.5 इंच आहे. आता हे टेपवर ना दिसत नाही. हे बघा इकडून बघा, हे बघा कम्प्लीट 2.5 इंच आहे. आणि आता याला मी टक्स मारून घेते आणि म्हणजे पिळणारच नाही कटोरी. त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. आता हा डिझाईनचा ब्लाऊज आहे आणि अस्तरचा पण आहे. हे बघा, असे आपल्याला पहिल्यांदा टक्स मारून घ्यायचे दोन्ही. हे बघा, हे टक्स मारून घेतले का असे, हे बघा एकदम सरळ कटोरी दिसतोय. हे बघा एकदम असा छान असा कटोरी दिसतो. हे बघा, आता त्याला डबल टिप मारून घेऊ आपण. हे बघा, मी डबल टिप मारून घेते. टक्सला डबल टिप मारून घेतलेली आहे आणि अजिबात कटोरी पिळणार नाही. इतका छान कटोरी बसेल ना, खरोखर तुम्हाला असं वाटेल की आपला इतका दिवस प्रॉब्लेम होता तर आपण अगोदरच का नाही असं शिवलं. तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आता कटोरीला टक्स मारून घेतली. आता आपल्याला हा भाग जोडायचा आहे. हे बघा, कटोरीला हा भाग जोडायचा. हे बघा, एकदम छान पद्धत शिवण्याची. तुम्ही जर शिवत असाल आणि तुम्हाला सारखा जर प्रॉब्लेम येत असेल ना, कटोरी पिळतो किंवा, तर हे असं इथं थोडासा ओढून असं जोडायचा. आणि थोडासा जर भाग उरला समज दोन्हीतून कुठला बी, हा किंवा तो, हे बघा असा हा कटोरीचा भाग कसा उरला छोटासा, तर तो कट करून टाकायचा असा. आणि पुन्हा त्याला डबल टिप द्यायची. हे बघा, अशी डबल टिप द्यायला कधीच विसरायचं नाही. डबल टिप द्यायची आणि साईडनी तोंड पण असे दाबून घ्यायचे. हे बघा, असे साईडचे जे असतं ना, शेवटची टिप मारून घ्यायची. शेवटची टिप अशी मारून घेतली का म्हणजे काय होतं, ते धागे जास्त निघत नाही. हे बघा, हे धागे असे निघत नसतं. आणि डबल टिप मारून झाली का हे टिपवर असं करायचं, आपल्या बोटाच्या सहाय्याने असे टिप दाबून घ्यायची, म्हणजे फिनिशिंग एकदम छान दिसते. आता अशाच पद्धतीने हे दुसरं पण आपण जोडून घेऊया. हे पण असं मी दुसरं आता जोडून घेते. दुसरा पण भाग मी असा हे बघा शिवून घेतलेला आहे. त्यालासुद्धा आपल्याला असं बोटाच्या सहाय्याने असं दाबायचं आहे. म्हणजे असं केलं की काय होतं माहिती आहे का, फिनिशिंग छान दिसते. फॅशन डिझायनर तर इस्त्री करून ब्लाऊज शिवतात. हे बघा, माझी मुलगी फॅशन डिझायनर आहे ना, तर ती प्रत्येक वेळा कपडा शिवला का इस्त्री मारते. आपण निदान असं बोट असं असं ना तर असं दाबून घेतात. हा डिझाईनचा आहे त्यामुळं जास्त व्यवस्थित दाबल्या जात नाही, कारण डिझाईन असल्या कारणाने. आता याला महत्त्वाची गोष्ट, ब्रेशर पट्टी जोडताना काय करायचं माहिती का, हा जो टक्स असतो ना, हा कटोरीचा हवा एक्स्ट्रा असा हा कापून टाकायचा. आता हा म्हणजे हे एकदम म्हणजे महत्त्वाचा भाग, म्हणजे कटोरी पिळू नये त्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर ब्रेशर पट्टी समजा आपण त्याला जोडायला लागलो, तर हे बघा, ही याची ब्रेशर पट्टी आहे. हे बघा, जेव्हा आपण ही ब्रेशर पट्टी जोडतो ब्लाऊजला, क्रॉस पट्टी म्हणतो कुणी, तेव्हा काय करायचं, मेन मुद्दा, हे जो टक्स आहे ना, हा एकीकडं न लोटता, म्हणजे एका साईडला न लोटता हा असा मधोमध दोन्हीकडं पण घ्यायचा. हा बघा असा, म्हणजे याच्यामध्ये अशी चिर दिसली पाहिजे. हे बघा, अशी एक भाग इकडं आणि एक भाग इकडं अशा पद्धतीने जोडून घ्यायचा. जोडल्यानंतर मी तुम्हाला हे बघा, हे अशा पद्धतीने टक्स जोडून घ्यायचं. हे बघा, हा जो टक्स आहे ना, हा बिगर जोडलेला तुम्हाला दाखवतो. हो का, हा टक्स आपण असा 1.5 इंच आणि उभा 2.5 इंच घेतलेला आहे. तर तो कापून टाकल्यानंतर त्याला असं करून जोडायचं. हे बघा असं. तर मी हा जोडून दाखवला तुम्हाला. हे बघा अशा पद्धतीने जर टक्स मारला ना, तुम्ही जर शिवत असाल ना ब्लाऊज, तर नक्कीच तुमचा कटोरी, हे बघा कटोरी पण छान वाटतो. हे बघा,
एकदम छान दिसतं कटोरी. हे बघा मी पूर्ण आता ब्रेशर पट्टी शिवून म्हणजे दाबून देते. हे बघा ब्रेशर पट्टी जर तुम्हाला बॉक्स करायची असेल ना तर असा सगळा गोळा करायचा. हे बघा आणि अशी ब्रेशर पट्टी हो का अशी धरायची म्हणजे बॉक्स ती कुठूनच टिप दिसत नाही. हे बघा आता तुम्हाला मी शिवून दाखवते. एकदम छान फिनिशिंग दिसते. म्हणजे असं इतकं सफाईदार ब्लाऊज दिसतं ना. त्याला असे धागे दोरे नाही का निघतात बघा वरून टिप असले तर तसे अजिबात निघत नाही. हा डिझाईनचा ब्लाऊज आहे आणि याला काय करायचं माहिती का, हे असं ओढून घ्यायचं. हे बघा बॉक्स केलेला आहे ना तो असा ओढून घ्यायचा. हे बघा हे बघा असा ओढून घ्यायचा. हे बघा कुठूनच तुम्हाला टिप अशी दिसणार नाही. हे बघा आतून पण नाही आणि पुन्हा असं बोटाने सिलाई अशी दाबून घ्यायची इकडं सुद्धा. हे बघा असं एकदम फिनिशिंग येतं. हे बघा आतून बाहेरून कुठूनच तुम्हाला म्हणजे धागे दोरे असे दिसणार नाही. कटोरी पण एकदम छान. हे बघा बघा अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी शिवला ना तर नक्कीच छान येईल आणि प्रॉब्लेम येणार नाही. कटोरी पिळणार नाही काही नाही. हे बघा नक्कीच ह्या पद्धतीने शिवून पहा. आणि जर तुम्ही पूर्ण ब्लाऊज शिवत नसन तर मला कमेंट पण करा की आम्हाला पूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ शिवून दाखवा. तर मी पूर्ण ब्लाऊजसुद्धा शिवून दाखवन. व्हिडिओ खूप मोठा होतो, तुम्हाला पण कंटाळा येतो आणि माझा पण व्हिडिओ मोठा होतो. त्यामुळे मी तुम्हाला हे थोडक्यात दाखवलं. येत असेल ना तुम्हाला जर कटोरी पिळत असेल तर अशा पद्धतीने नक्की शिवून पहा आणि व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करा. बाय.